रेशन कार्ड 2 मिनिटात डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे मेरा राशन 2.0। पाहू शकता इथे तुम्हाला दिसत आहे मेरा रेशन 2.0 हा जो ॲप आहे त्याला इन्स्टॉल करायचा आहे। आता इथे मी अपडेट करणार आहे कारण मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला होता। तुम्ही जर इन्स्टॉल केला नसाल तर मेरा रेशन 2.0 हे इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर ओपनवरती क्लिक करा। यानंतर पहा अशा पद्धतीचा लोगो ओपन होईल। यामध्ये आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, तुम्हाला जी हवी आहे ती सिलेक्ट करा। त्यानंतर पहा गेट स्टार्टेड वरती क्लिक करा। आता आपल्याला पहा इथे बेनिफिशरी यूजर आणि डिपार्टमेंट यूजर नावाचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। आता आपल्याला इथं तुमचा आधार नंबर कॅप्चा फिल करून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचा आहे। तुमचा आधार नंबर एंटर करा, OTP सेंड सक्सेसफुली ओके वरती क्लिक करा। OTP इथे एंटर करा, त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करा। व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेचा मेसेज वरती ओके करा। त्यानंतर पहा तुम्हाला MPIN क्रिएट करू शकता किंवा स्किप करू शकता, म्हणजे हे ॲप आहे ते वारंवार तुम्हाला वापरता येऊ शकतं। क्रिएट न्यू MPIN करा आणि तुम्ही एखादा 4 डिजिट पिन यावरती सेट करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। पुन्हा एकदा तोच MPIN क्रिएट करा। युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ड म्हणजे का तर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं असतं। अनेक योजना आहेत, अनेक यामध्ये ऑप्शन आहेत, ते मी शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप। त्या पद्धतीने तुम्हाला हे MPIN क्रिएट करा कारण नेक्स्ट स्टेपला महत्त्वाचं हे ॲप आहे। पुन्हा इथे स्किप करून घ्या। इथे पाहू शकता तुमचं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे। आता पहा इथे स्कीम नेम तुमचं नाव आलेलं आहे, फॅमिली हेडचं ॲड्रेस आलेला आहे, रेशन कार्ड नंबर तुमचा 12 डिजिट आलेला आहे। 12 डिजिट रेशन कार्ड नंबर काढायला वेळ लागत होता, डायरेक्टली आलेला आहे। आता तुमचं रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं, सिंपल स्टेप आहे। पहा इथे रेशन कार्डच्या वरती डाउनलोडचा ऑप्शन आहे उजव्याच कोपऱ्यात। पहा इथे डाउनलोडवरती क्लिक करा। इथे तुमचं रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे, PDF मध्ये ओपन करून पाहू शकता। फक्त 2 मिनिटातच तुमचं रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे। इथे तुमचा रेशन कार्ड नंबर, त्यानंतर पहा शॉप नंबर आलेला आहे, रेशन कार्ड नंबर खालती आहे। इथे तुमचं स्कीम नेम आहे, इथे खालती मेंबर नेम आहेत, मेंबर किती आहेत घरात ते मेंबरची संख्या इथे आलेली आहे। हे रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता घर बसल्या, डिजिटल रेशन कार्ड फक्त 2 मिनिटात। व्हिडिओमध्ये काय शिकवलं, फक्त रेशन कार्ड डाउनलोड करायचं। आता पहा पुढच्या व्हिडिओमध्ये काय सांगण्यात येईल। इथे तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन नावे कशी नोंद करायची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पुढच्या सांगणार आहे। त्याचबरोबर पहा रेशन किती मिळतं, त्यानंतर तुम्हाला रेशन धान्य कुठे मिळणार, हिस्ट्री तुमची चेक करता येतं, हे संपूर्ण या ॲपच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे। तर मित्रो हा व्हिडिओ इतकाच, कारण रेशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करता येतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही रेशन कार्ड 2 मिनिटाच्या आत डाउनलोड करू शकता।